लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जयंती साजरी न झाल्याने सकल बंजारा समाज बांधवांची नाराजी. राज्यमंत्री व नगराध्यक्ष यांनी समाजाची माफी मागा, अन्यथा निषेध करणार. बातमी पुसद येथून. सविस्तर वृत्त असे की महापुरुषांचा विसर पडलेले मंत्री इंद्रनील नाईक, नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांना सत्ता मिळाली पण संस्कार विसरलेत का, असा प्रश्न समाज बांधवांना पडला आहे. महापुरुषांनी केलेल्या कार्यामुळेच आज आपण आपल्या पदाचा उपभोग घेत आहोत. आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा नेता गेल्याचे निमित्त करून संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केली नाही व नेता हा समाजाचा रोल मॉडेल असतो. जर नेताच महापुरुषांची जयंती साजरी करत नसेल तर तरुण युवा पिढीसमोर कोणता आदर्श जाईल, अशा कठोर प्रतिक्रिया युवकांनी व्यक्त केल्या आहेत. 14 फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे पर्यटन विभागाकडून मेळावा घेण्यात केवळ निवडणुकीपुरते प्रेम. निवडणुका आल्यावर महापुरुषांच्या नावाचा वापर करायचा आणि जयंतीला मात्र पाठ फिरवायची असे दुटप्पी धोरण यापुढे समाज खपवून घेणार नाही. सांस्कृतिक व सामाजिक विचारांचा मोठा वारसा महाराष्ट्रामध्ये देणारा नाईक कुटुंबियांनी दिला आहे. हा वारसा जपण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. सद्गुरू सेवालाल महाराज यांची जयंती साजरी न करणे म्हणजे या वारशाचा अपमान आहे. मंत्री महोदय, हे स्वार्थासाठी वेळ आहे, परंतु महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यासाठी वेळ का नसतो? गाव तांड्यांमध्ये राहणाऱ्या युवा पिढीकडून असे सांगितले जात आहे. नेता फक्त निवडणूक आल्यावरच का जागा होतो, असे प्रश्न देखील तांड्यावर राहणाऱ्या सर्व समाजातील युवा पिढीकडून केला जात आहे. जो माणूस आपल्या इतिहासाचा आणि महापुरुषांचा सन्मान करू शकत नाही, ते भविष्यात समाजाचा सन्मान काय राखणार? यापुढे जेवढेही महापुरुष आहेत त्यांची जयंती तालुक्यामध्ये साजरी करण्यात आली पाहिजे. सद्गुरू सेवालाल महाराज यांची जयंती न साजरी केल्यामुळे आज संपूर्ण समाज बांधवांची भावना दुखावण्यात आली आहे. तरी मंत्री इंद्रनील नाईक, नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांनी 3 दिवसाच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा माननीय वसंतरावजी नाईक साहेब चौकामध्ये आपला जाहीर निषेध करण्यात येईल, अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. आदित्य जाधव आणि आज सकल बंजारा समाजाच्या वतीने आम्ही पुसद शहर पोलीस स्टेशन व पुसद शहर तहसील कार्यालय येथे निवेदन देण्याकरिता आलो होतो. इथे जमलेले सर्व आमचे भाऊबंधू समाज बांधव जे आहेत, तर आमचं सर्वांचं एकच मत आहे. त्याही दिवशी काही दिवसाआधी आम्ही एक सर्व समाज बांधवांना आवाहन केलं होतं की बंजारा समाजाची कुठेतरी एक नाराजी झालेली आहे, कारण पुसद शहरातील नेते हे बंजारा समाजाचे संत जगद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा त्यांना कुठेतरी विसर पडलेला आहे, किंवा त्यांचे जे वक्तव्य होते हे अमान्य होते समाजाला. कारण अजितदादांच्या निधनाचं दुःख असल्या कारणाने त्यांनी जयंती साजरी केली नाही. आणि कुठलाही नेता हा समाजाचा रोल मॉडेल असतो आणि आदर्श असतो, तर त्याच्याकडे पाहूनच समाज पुढे जात असतो. पण त्यांनी कुठेतरी जयंतीकडे पाठ फिरवली आणि पुसद शहरात असलेला मोठ्या प्रमाणावर असलेला बंजारा समाज, या बंजारा समाजाला इतर समाजाला उत्तर द्यावे लागत आहेत की तुमच्या इथे जयंती का साजरी झाली नाही, असे प्रश्न आम्हाला विचारले गेले असता आम्हाला खाली मान घालावी लागत आहे. ही खरंच बाब निंदनीय आहे. आणि आज आम्ही इथे निवेदन देण्याकरिता आलो आहोत की माननीय मंत्री इंद्रनील भाऊ नाईक व नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांनी बंजारा समाजाची जाहीरपणे माफी मागावी. कारण समाज म्हणजे मायबाप असतो आणि मायबापाची माफी मागायला कुठल्याही मंत्र्याला, नेत्याला ही लाज वाटण्याची काम नाही. कारण आज 3 ते 4 दिवस झाले कुठेतरी आमच्या नाराजीकडेही ते पाठ फिरवत आहे. बंजारा समाज हा खुट्याला बांधलेला समाज नाही आहे. हे गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावं आणि बंजारा समाजाची जाहीरपणे माफी मागावी. आम्ही काही दुसरे नाही आहोत. आणि नाही जर माफी मागितली तर आम्ही 3 दिवसाच्या आत त्यांनी माफी मागावी. जर माफी नाही मागितली तर आम्ही आंदोलन छेडू, असं या निवेदनात आम्ही स्पष्टपणे लिहिलेलं आहे. तर हीच आमची विनंती आहे. सेवालाल महाराज की जय, वसंतरावजी नाईक साहेबांचा जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.